राज्य शासनाचं सुरू आहे आणि केंद्र आणि दिल्ली यामधून तुम्हाला सांगतो, या अभ्यासक्रमात 5वीचं हिंदी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत चुकीचा आणि महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अतिशय दुर्दैवी असा हा भाग आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अभ्यासक्रम समितीमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी पाहिजे. पहिली ते मराठी. आता या CBS पॅटर्नमध्ये पहिलीला हिंदी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा आवश्यक ठेवलेल्या आहेत आणि हिंदी हा विषय पहिलीपासूनची मागणी आमची ती महाराष्ट्र राज्यात पूर्ण केलेली नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये 5वीचं हिंदी कायम बंद करता तुम्ही आणि 6वी ते 12वी वैकल्पिक ठेवता. आणि महाराष्ट्रात जपानी, जर्मनी, फ्रान्स बाकीच्या विदेशी भाषा ठेवता. महाराष्ट्रात ग्रामीण विभाग भरपूर आहे. ग्रामीण विभाग हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि असं असताना तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रभाषा हिंदीचा अपमान करता, अभ्यासक्रमामध्ये काढून टाकता. सगळी पिढीच्या पिढी विद्यार्थ्यांची, समाजाची बर्बाद होईल. यामध्ये विषय संघटना, शिक्षक संघटना, समाज, पालक, शिक्षक, त्याचबरोबर शिक्षक तज्ञ यांना अजिबात या ठिकाणी सहकार्य साठी बोलवलं नाही. कुठले कोणाची मीटिंग घेतली नाही, काही नाही. आणि उगीच हे लादण्याचा प्रयत्न ही CBSE समिती करते आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन विद्या परिषद प्रशिक्षण. आणि त्याचबरोबर दिल्लीला सुद्धा तसंच चाललंय. आणि त्यामुळं या ठिकाणी हा जो विषय चाललेला आहे तो विषय या ठिकाणी चुकीचा आहे. आणि त्यामुळं आम्ही महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाच्या वतीनं आझाद मैदानावर आणि त्याचबरोबर आपल्या SCRT ऑफिस कुमटेकर मार्गाला इथं शिक्षणशास्त्र संस्था आहे त्याच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. आता निवडणूक आहे, आचारसंहिता लवकरच लागणार आहे, पण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुद्दाम आम्ही सगळ्यांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, त्यानंतर दीपक केसरकर शिक्षण मंत्री, त्यांचे PA, संपूर्ण शालेय शिक्षण आयुक्त, संचालक बालभारती, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण विद्या परिषद पुणे, त्यानंतर माध्यमिक प्राथमिक संचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत आणि त्यांना लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्यावर हे अतिशय आलेलं संकट आहे. नवीन पिढी बर्बाद करू नका. महाराष्ट्र राज्यात हिंदीला स्थान द्या अभ्यासक्रमामध्ये असं आम्ही सांगितलेलं आहे. समान भाषा, समान गुण, समानता शिका करा. 1964 साली कोठारी कमिशन नेमण्यात आलं होतं. त्यांनी त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला होता. तसं तुम्ही आता द्विभाषा सूत्र का वापरताय ही चुकीची बाब आहे. महाराष्ट्रात टेक्निकल नॉलेज विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, नवीन नॉलेज मिळायला पाहिजे, मान्य आहे. पण हे करीत असताना तुम्ही ग्रामीण भागातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील लोकांना जे सामान्य आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत, अशा कुटुंबातल्या लोकांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण हिंदीतनं मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षण महामंडळ प्रयत्न करीत आहे. आणि म्हणून 5वीचं हिंदी कायम ठेवा. त्याचबरोबर ते 1ली ते 12वी पर्यंत सक्तीचं आवश्यक करा. त्रिभाषा सूत्राचा महाराष्ट्र राज्य शासनाने स्वीकार करावा. अन्यथा आम्ही म्हणजे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे महत्त्वाचं. धन्यवाद.